नमस्कार मंडळी, आज आपण बनवूया केळ्याचे वडे, पिकलेल्या केळ्याचे वडे। आपण घरी जास्तची केळी आणली आणि समजा ती पिकून गेली तर अशा प्रकारे नरम झाली थोडीशी, तर ती आपण कधी कधी फेकून देतो। तर फेकून न देता आपण त्याचे नाश्त्यासाठी वडे बनवू शकतात। आणि आता पितृपक्ष चालू आहे, तर पितृपक्षासाठी पण असे केळ्याचे वडे बनवतात। तर अशा पद्धतीने ते वडेही आपण नैवेद्याला दाखवू शकतात। दोन्ही कामं आपली ह्या केळ्याच्यामध्ये होऊ शकतात। तर त्यासाठी मी तांदळाची पिठी घेतलेली 1 कप आणि अर्धा कप गव्हाचं पीठ। आता तांदळाची पिठी 1 कप लागेल की पूर्ण कमी लागेल ते आपल्याला नंतर कळेल। 1 मोठा चमचा तूप घेतलेलं आहे, गूळ घेतलेलं आहे, थोडंसं मीठ घेतलेलं आहे आणि अर्धा चमचा मी जिरं घेतलेलं आहे, अख्खं जिरं। ते मला वाटून घ्यायचं आहे केळ्यामध्ये। जर तुम्ही ह्याऐवजी वेलची पुडी घालू शकता, पण जिऱ्याने ह्या वड्याला चव खूप छान येते। केळीमध्ये जर वाटताना वडे जिरं घातलं तर त्याच्यामध्ये जिऱ्याची चव टेस्ट उतरते आणि खूप अप्रतिम हे वडे लागतात। तर तुम्ही शक्यतो वेलची ऐवजी जिरं घ्या। आता मी ही 2 केळी घेतलेली आहे, ती आता मी मिक्सरला वाटून घेते। आता मिक्सरच्या जारमध्ये ही केळी सोलून घालून घ्यायची आहे। मिक्सरला तुम्ही स्मॅशरने स्मॅश पण करू शकता, पण मिक्सरला वाटलं तर व्यवस्थित त्याचे केळी व्यवस्थित वाटली जातात। आता 2-3 तुम्हाला जितके हवे वडे त्या हिशोबाने तुम्ही घेऊ शकता। आणि तुम्ही गूळ नाही घातलं तरी केळ्याचे वडे खूप छान होतात। आता मी हे केळी घालून घेतली। आता ह्यामध्ये तूप घालून घ्यायचे। तूप हे ह्याच्या सोबतच घालायचं आहे, वाटतानाच घालून घ्यायचं। साजूक तूप घेतलेलं आहे 1 मोठा चमचा, गूळ घेतलेला आहे, चवीनुसार तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घ्या। टेस्टसाठी मीठ घालून घ्यायचं आहे, मिठाने थोडासा टेस्ट चांगली येते। अर्धा चमचा जिरं घालून घ्यायचं। आता हे सगळं पाणी न घालता वाटून घ्यायचं। पाण्याऐवजी तुम्ही केळं वाढवू शकता, पण पाणी न घालता वाटायचं आहे। आता हे मी बघा वाटून घेतलेलं आहे मिक्सरला। 2 केळी, गूळ, तूप आणि मीठ आणि जिरं। आता ह्यामध्ये मी तांदळाची पिठी आधी अर्धी घालते, थोडंसं अर्ध गव्हाचं पीठ घालून घेते आणि मिक्स करून घेते। जर लागलं तर पुन्हा त्यातलं घालून घ्यायचं। अशा पद्धतीने सगळं मिक्स करून घेते। अजून यामध्ये पिठी लागेल, आता अजून मी थोडीशी घालते आणि थोडंसं गव्हाचंही घालते। असं करून थोडं थोडं घालून मळून घ्यायचं आहे। तांदळाचं पीठ मी पूर्ण घातलं आणि गहूचं अर्धा कप घातलं। एवढं पीठ ह्याला लागलं आणि बघा अशा पद्धतीने हे मळून घेतलं। अशा पद्धतीने मळून घ्यायचं आहे व्यवस्थित। आणि आता ह्याला 1 अर्धा तास तरी रेस्टसाठी ठेवायचं आहे। बाहेर खूप पाऊस आहे, तर पावसाचाही खूप आवाज येतोय व्हिडिओमध्ये। आता ह्याला अर्धा तास रेस्टसाठी ठेवायचं आहे। पितृंच्या नैवेद्यासाठी पण तुम्ही हे आता असे वडे बनवू शकता। अर्धा तास झालेला आहे आणि पीठ पण मस्त मुरलेलं आहे बघा। आता याचे गोळे करून घ्यायचे। वड्यांची साईज किती लहान किती मोठी ठेवायची तसे गोळे बनवून घ्या। वडे थापण्यासाठी केळीचं पान किंवा प्लास्टिक किंवा बटर पेपर तुम्ही काही घेऊ शकता आणि त्यावर थोडंसं तेल लावायचं। तेल तूप काही लावायचं, तेल किंवा तूप, आणि गोळे घ्यायचे वड्यासाठी बनवलेले आणि असे थापून घ्यायचे। तुम्ही थापूनही घेऊ शकता किंवा लाटण्याने लाटूनही घेऊ शकता। हा बघा अशा पद्धतीने थापून घ्यायचं आहे आणि थोडंसं जाडच ठेवायचं आहे, पातळ करायचं नाही। पातळ जर केला तर तो फुगत नाही, म्हणून थोडासा जाडसरच ठेवायचं आहे। तर अशा पद्धतीने हा एकसारखा व्यवस्थित असा थापून घ्यायचा आहे, सगळ्या बाजूने सेम असा आला पाहिजे। बघा इतका हा जाड आपल्याला थापून घ्यायचा आहे, एकदम जाड पण नाही थापायचं आहे। लाटणीने पण लाटता येते अशा पद्धतीने, लाटणीने पण लाटून घ्या। थोडंसं जाडसरच ठेवायचं आहे, अशा पद्धतीने लाटणीने लाटून घ्यायचं। मी तेल गरम करत ठेवलेलं आहे, त्या तेलामध्ये आता हे 1-1 वडे घालून तळून घ्यायचे बघा। आणि थोडेसे असं उलट पुलट करून तळून घ्यायचे। हे बघा अशा प्रकारे सोनेरी थोडेसे होईपर्यंत
थोडेसे लालसरच बनवून काढायचे आहेत, कारण वडे आतून पण शिजले पाहिजेत अशा पद्धतीने बनवायचे आहेत. आणि जर तुमचं केळी घट्ट झालं पीठ तर त्यामध्ये पाणी नाही घालायचं आहे. पाणी न घालता केळी घालून मिक्सरला वाटून केळीच घालायचे आणि त्याने ते पीठ नरम करून घ्यायचं आहे. पण पाणी न घालता हे पीठ बनवायचं आहे. सगळे वडे तळून झालेले आहेत. आता मी हे बघा प्लेटमध्ये काढून घेते. आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा आणि कमेंट्स करून सांगा रेसिपीज कशी झाली ती. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. मस्त खा आणि मस्त राहा.